नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मातीची सावली या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 11वा अभ्यासत आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पाठामध्ये आपण फरसू नावाच्या एका शेतकऱ्याची कहाणी अभ्यासत आहोत। फरसू हा एक गरीब शेतकरी आहे आणि त्याच्या मुलाने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका आधुनिक पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याला त्याची जमीन विकण्यासाठी भाग पाडलेला आहे आणि त्या जमिनीच्या बदल्यामध्ये एक छानपैकी बंगला बांधून घेतलेला आहे। आणि त्या वेळेस फरसूच्या मनातील जे काही काहूर माजलेला आहे त्याचं वर्णन या पाठामध्ये करण्यात आलेला आहे। प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून आपण या फरसूची कहाणी समजून घेऊया। फरसू आपल्या भूतकाळामध्ये रमलेला आहे की कशा रीतीने तो चिंचेच्या झाडाखाली बसायचा, त्या चिंचेच्या झाडाखाली जे मडकं ठेवलेलं असायचं किंवा घरातील मडक्याचं पाणी एकदम थंडगार असायचं, घरातील वातावरण पण अत्यंत गारवा देणारं असं वातावरण असायचं। त्यानंतर ते चिंचेच्या झाडाला त्याने आईच्या पदराच्या सावलीप्रमाणे त्या चिंचेच्या झाडाची सावलीचं वर्णन केलेलं आहे। चिंचेच्या झाडाचं जे काही पाला पाचोळा पडायचा तो साठवून त्याचं शेतामध्ये खत म्हणून वापर करायचा आणि त्यामुळे त्याची जी शेती जी होती ती शेतीतील जी माती होती ती अत्यंत कसदार बनलेली होती आणि आत्तापर्यंत कधी त्याला शेतामध्ये टाकण्यासाठी खत विकत घ्यावं लागलेलं नव्हतं। पुढे फरसूला आठवत आहे की पावसाळ्यात हिरवी गच्च झालेली त्याची भात पाहून गावकरी मनोमन जळायचे। आता तो त्याच्या शेतामध्ये कशाचं उत्पन्न घेत होता तर भाताचं उत्पन्न घेत होता। भात म्हणजे आपण जे आता तांदूळ त्याला म्हणतो की नाही, तांदळापासून आपण भात वगैरे बनवतो, भात किंवा मग भाकरी वगैरे तांदळाच्या केल्या जातात। तर असा हा भात त्याच्या शेतामध्ये पिकत असत आणि त्याचं जे शेतामध्ये हे भाताचं पीक अत्यंत डवरून येत होतं। हिरवी गच्च असं त्याचं ते शेत भरून जायचं आणि त्याचं ते भरलेलं भाताने हिरवी गच्च भरलेलं शेत पाहून गावातील इतर माणसं फरसूची थोडी तुलना करायची, त्याच्यावर जळायचे। भाताचं झळाळणारं सोनं घरात येऊन पडलं की वांगी, दुधी, कारली यांची लागवड व्हायची। तर तुम्ही पाहत असाल की बहुतेक शेतकरी जे असतात ते 2 प्रकारचे हंगाम किंवा 3 प्रकारचे हंगाम पण काही ठिकाणी घेतले जातात। अधिकतर 2 प्रकारचे हंगाम घेतले जातात की पावसाळ्यावर आधारित पिके पावसाळा सुरू झाला की काढली जातात। नंतर मग ती पिकांचं उत्पन्न पूर्ण निघून झाल्यानंतर मग जो काही पुढच्या पावसाळ्यापर्यंत अवधी असतो ते पीक पुन्हा घेण्यासाठी तोपर्यंत शेतामध्ये इतर पिकं लावली जातात। मग फरसूसुद्धा करायची की जेव्हा भाताचं पीक कापून वगैरे घरामध्ये यायचं, ते विकलं वगैरे जायचं, त्याच्यानंतर मग शेत मोकळं असायचं, त्यावेळेस तो मग इतर उत्पन्न शेतामधून काढत होता की वांगे, दुधी, कारले यांची लागवड करायचा। फरसू व त्याची मंडळी म्हणजे त्याची पत्नी पाठीचा कणा दुखेपर्यंत राबायची। आता तुम्हाला माहिती असतात की शेतकऱ्यांचं जीवन कसं आहे की अत्यंत काबाड कष्ट त्यांना करावं लागतं, दिवस रात्र अहोरात्र मेहनत करून ते राबत असतात। तसेच मग फरसू आणि त्याची पत्नीसुद्धा पाठीचा कणा दुखेपर्यंत शेतामध्ये राबायचे, कष्ट करायचे। त्याची विहीरसुद्धा तशीच पाणीदार होती, दुसऱ्या वितापर्यंत दूध देणाऱ्या गायीसारखी। भर वैशाखात सुद्धा तिला भरपूर पाणी यायचं। म्हणजे त्याच्या जी काही त्याच्या वाटणीला शेतामध्ये जी काही विहीर आलेली होती ती सुद्धा पाण्याने ओसंबळून वाहत होती आणि इतर लोकांच्या विहिरींच्या मानाने फरसूच्या विहिरीला सतत पाणी असायचं, असं इथे वर्णन लेखकाने केलेलं आहे की वैशाख महिन्यामध्ये सुद्धा म्हणजेच उन्हाळ्यामध्ये जेव्हा सगळीकडे उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई असते अशा टंचाईच्या दिवसामध्ये सुद्धा त्या फरसूच्या विहिरीला पाणी भरपूर असायचं। एका दुष्काळात गावातल्या साऱ्या विहिरी कोरड्या ठाक पडल्या होत्या, पण फरसूच्या विहिरीतील पाण्याला काही अंत नव्हता। मग बघा, जेव्हा काही असं दुष्काळ वगैरे पडायचं तर गावातील सगळ्या विहिरी आटून जायच्या। कोरड्या पडणे म्हणजे त्याच्यातील पाणी संपून जाणे, आटून जाणे। पण फरसूच्या विहिरीतील पाणी कधीच आटायचं नाही, कधी संपायचं नाही। फरसू म्हणायचं, बाप जाद्यांची कमाई रे पोरांनो, त्यांचीच पुण्याई ही बावडी, नै नदी हाय नदी। आता ते फरसू जेव्हा हे अशा प्रकारचं त्याच्या शेतीमध्ये उत्पन्न निघायचं, त्याची
शेत पाण्याने ओसंडून व्हायची. तर ह्या गोष्टीसाठी तो आपल्या पूर्वजांना पूर्वजांचं वरदान म्हणून त्याचं गुणगान गायचं की ही बापजाद्यांची माझी पूर्वजांची माझी जी काही पिढी होती त्यांनी ही सगळी कमाई केलेली आहे आणि त्यांची ही कमाई होती म्हणूनच त्यांचीच पुण्याई म्हणून आपल्याला हे सगळं भरभरून मिळत होतं. आणि ही बावडी नाही, नदीतलं पाणी जसं कधी आटत नाही, संपत नाही, नेहमी वाहत असतं, तसंच ही बावडीचं पण ही बावडी नाही आहे, विहीर नाही आहे, तर ही काय आहे, नदी आहे. कोणा या कामात खोटा घटला तो तुमच्या नशिबात वाळू झाल्याशिवाय राहील का. तर इथे ह्या शब्दाचा किंवा ह्या वाक्याचा अर्थ आहे की कधीच कोणाच्या कामामध्ये विघ्न आणू नये. खोडा म्हणजे विघ्न आणणे किंवा खडा टाकणे की संकटे निर्माण करणे. जर आपण कधी कोणाचं जाणून बुजून कोणाच्या जीवनामध्ये संकट आणली, कोणाचं वाईट चितलं, तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा तसंच आपल्याला परतफेड मिळतं. म्हणून आपण नेहमी इतरांच्या बाबतीत चांगला विचार करावा, कोणाच्या कामामध्ये संकट आणू नये, कोणाचा वाईट विचार करू नये. जर आपण दुसऱ्यांचा विचार वाईट केला किंवा दुसऱ्यांचं वाईट चिंतन केलं तर आपल्या पण नशिबामध्ये तेच आपल्याला परत मिळतं. मग या 1.5 एकर या तुकड्यावर माझ्या घरातले उंदीर तरी जगतील का. आता इथे आपल्याला फरसू सांगत आहे की तो एक अत्यंत गरीब असा शेतकरी होता. त्याच्याकडे भरपूर जमीन होती, अशातली गोष्ट नव्हती. त्याच्याकडे फक्त नावापुरती 1.5 एकर अशी जमीन होती. पण एवढी छोटीशी म्हणजे उंदीर पण जगतील का, म्हणजे एवढ्या छोट्याशा जमिनीमध्ये उंदरांचं म्हणजे पोट भरणार नाही. तरी पण त्यांच्या पूर्वजांची पुण्याई होती, त्याचं नशीब चांगलं होतं की त्याच्या विहिरीला सतत पाणी असायचं आणि त्याच्या शेतामध्ये उत्पन्न चांगल्या प्रकारे इतर शेतकऱ्यांच्या मानाने यायचं. त्यामुळे त्याचा जीवनाचा निर्वाह चांगला चाललेला होता. त्या 1.5 एकराच्या तुकड्यावर त्याने 4 पोरं वाढवली. म्हणजेच फरसूला एकूण 4 मुलं होती. 3 पोरींची लग्न करून सासरी पाठवल्या. तिघींनाही गळे झाकतील एवढे दागिने करून घातले. म्हणून शेवटचा तर ह्या जो फरसू जो आहे त्याला एकूण 4 मुलं होती. 3 मुली होते, त्यापैकी एक मुलगा होता. म्हणून हा शेवटचा होता. आणि 3 मुलींचे छानपैकी त्याने लग्न करून दिलेले होते. दागिने सगळे त्याने दिलेले होते. आणि ही सगळी कमाई त्यांनी फक्त 1.5 एकराच्या जमिनीच्या तुकड्यावर केलेली होती. आता तुम्ही इथे आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की केवळ 1.5 एकराच्या जमिनीमध्ये त्याने त्याचा एवढा कुटुंबाचा निर्वाह कसा केला असेल. तर त्याच्यासाठी त्याने नक्कीच खूप काबाड कष्ट केलेले असणारे, दिवस रात्र त्याने त्याच्या पत्नीने अतोनात श्रम केलेले असणारे. त्यामुळेच त्यांच्या ह्या 4 मुलांचं त्यांनी अत्यंत सुंदर रीतीने पालनपोषण केलेलं होतं. फरसू 3री-4थीच्या पुढे गेला नव्हता, म्हणजे त्याचं शिक्षण जास्त काही झालेलं नव्हतं. मनूला पण त्याने त्याच्या मुलाला मनूला शिकवलं. कुठल्याशा इंग्रजी नावाच्या कंपनीत तो कामाला आहे. मातीत बोट घालायला तो नाखुश असतो. हे फरसूला कधीच जाणवलं होतं, पण तो काही बोलायचा नाही. आता बघा, आज आपण पाहतो की शेतकऱ्यांच्या मुलांना शेती करायला आवडत नाही आणि हे वास्तविक विदारक असं सत्य आहे. आणि इथे सुद्धा हेच वर्णन केलेलं आहे की फरसूचा जो मुलगा होता म्हणून त्याला मातीत बोटं घालायला आवडायची नाही, म्हणजे मातीत काम करायला किंवा शेतामध्ये काम करायला, शेतामध्ये राबण्यासाठी त्याला इच्छा नव्हती किंवा त्याला ते आवडत नव्हतं. आणि हे फरसूला जाणवलं होतं, पण त्याने कधीच त्याला बोलला नाही की तू शेती करायची वगैरे असं तसं. त्याने कधीच त्याला जबरदस्ती केली नाही. तो विचार करतो की हातपाय चालतील तोवर ह्या मातीची चाकरी करायची. हे त्यानं व त्याच्या मंडळीनं कधीच ठरवलं होतं. त्याची मंडळी म्हणजेच फरसूची पत्नी. तर फरसूची पत्नी आणि फरसूने निर्णय घेतलेला होता, अगोदरपासूनच ठरवलेलं होतं की जरी त्यांचा मुलगा मनू शेतीतील कामं बघणार नाही, शेती करणार नसेल, तरी पण त्या दोघांमध्ये जोपर्यंत ताकद आहे, जोपर्यंत त्यांचे हातपाय व्यवस्थित आहेत, तोपर्यंत ते शेतीची चाकरी करणार, म्हणजे शेतीची सेवा करणार. पोटच्या पोरा इतक्याच प्रेमानं वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही, हा त्याचा निश्चय होता. बघा, आता इथे फरसू जरी अडाणी किंवा कमी शिक्षित असा शेतकरी होता, तरी पण त्याचे जे विचार होते त्या उच्च दर्जाचे विचार होते. त्याने जे झाडं झुडपे लावले होते अत्यंत प्रेमाने वाढवले होते. जसं आपण मुलांना प्रेमाने लहानाचं मोठं करतो, तसंच त्याने झाडापानांना सुद्धा फरसूने लहानाचं मोठं केलेलं होतं. म्हणून तो विचार करतो, त्याने निश्चय केला होता की पोटच्या पोराप्रमाणे ज्या झाडाझुडपांना त्याने जीव लावलेला आहे, त्याने वाढवलेला आहे, त्यांना तो त्याच्या जीवात जीव असेपर्यंत कधीच त्याला त्या झाडाझुडपांना उघड्यावर टाकणार नाही, अशा रीतीने त्याने ठाम निश्चय केलेला होता. बाबा चला जेवून घ्या.
मनूचा आवाज ऐकून फरसू दचकला. तर आता बघा इथे त्याच्या विचारांचं चक्र चालू होतं आणि तो गत जीवनाचे किंवा भूतकाळातील काही गोष्टी आठवून तो विचार करत होता की कशा रीतीने त्याचा ते चिंचेचं झाड आठवत होतं, त्याच्या पत्नीबद्दल सगळ्या गोष्टी आठवत होत्या, त्याच्या विहिरीबद्दल सगळं हे सगळं त्याला पाठचं आपलं सगळं तो विचार करत सगळं आठवत होता. आणि तेवढाच त्याचा मुलगा येतो जेवायला बोलवायला येतो आणि त्यामुळे फरसू त्याच्या विचारात मग्न असताना अचानक बोलवल्यामुळे तो दचकतो. तो उठून उभा राहिला. किंचित थकल्यागत वाटले त्याला. पूर्वी असे पाय भरून यायचे नाहीत. झाडापानांना आधार देऊन वाढवताना हयात गेली. म्हणजे त्यांचं पूर्ण आयुष्य हे कष्टामध्ये गेलेलं होतं की झाडाझुडपांना वाढवण्यात, त्यांना आधार देण्यामध्ये त्यांचं जीवन गेलेलं होतं. पूर्ण आयुष्य त्यांनी कष्टामध्ये काढलेलं होतं. ते दुसऱ्यांना आधार देत होते, पण आपला आधार तर कधीच तुटून पडला. आता स्वतःला सांभाळायला पाहिजे, आपणच आपला आधार आता. तर बघा इथे अत्यंत म्हणायला काळजाला लागेल असं वर्णन लेखकाने केलेलं आहे की आतापर्यंत झाडाझुडपांना वाढवण्यात, त्यांना आधार देण्यामध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य गेलेलं होतं आणि आपला आधार तर कधीच तुटून पडला. म्हणजेच काय, ही फरसूची पत्नी त्यांना मध्यंतरीच अर्धा आयुष्यामध्ये एकट्याला सोडून निघून गेलेल्या होत्या. म्हणजे त्यांचा मृत्यू झालेला होता, फरसूच्या पत्नीचा मृत्यू झालेला होता. म्हणून ते म्हणतात की त्यांचा आपला आधार कधीच तुटून पडलेला असतो. आता तुम्हाला माहिती असते की पती पत्नींमध्ये ते जर वृद्ध अवस्थेत असतील तर त्यावेळेस त्यांना खरं एकमेकांच्या आधाराची गरज असते. कारण की जोपर्यंत मुलं बाळं लहान असतात तोपर्यंत त्या आई वडिलांबरोबर अत्यंत जवळीकने, प्रेमाने, आपुलकीने राहत असतात. पण मुलं जशी जशी मोठी होतात, स्वतःच्या पायावरती उभे राहतात, स्वावलंबी होतात, त्यांची नोकऱ्या सुरू होतात, त्यांचं लग्न होतं, त्यांचा स्वतःचा असा संसार थाटायला सुरुवात झाल्यानंतर मग त्यांना हे त्यांच्या आई वडिलांकडे त्यांचं कळत नकळत दुर्लक्ष होत असतात. मग अशा वेळेस त्यांच्या आई वडील एकटेपणा त्यांच्या आईवडिलांना अनुभवत असतील हा असा विचार त्यांच्या मनामध्ये येत नाही. मग ह्या वृद्धावस्थेमध्ये जे काही म्हातारी असतात त्यांना एकमेकांचाच आधार असतो. आणि आता फरसूचं वय झालेलं होतं आणि ह्या वयामध्ये त्याच्या पत्नीचा त्याला आधार मिळाला असता, पण त्यांचा तो पत्नीरूपी आधार त्यांना अर्ध्यावाटेतच टाकून गेलेला होता. म्हणजे लवकर त्यांचा मृत्यू झालेला होता. आता ते विचार करतात की आता स्वतःला सांभाळायला आपण स्वतःच खंबीर होऊन सांभाळलं पाहिजे, आपणच आपला आधार बनायला पाहिजे. काय सपन बघत उभे राहतात कोण जाणे, अख्खा दिवस रांदीतच बसावं का आम्ही. फरसूच्या कानावर येईल इतकाच आवाज स्वयंपाकघरातून येत होता. स्वतःला सावरून तो जेवणाच्या टेबलाकडे येऊन बसला. आता बघा इथे सांगत आहे की फरसूची जी सून आहे ती नेहमी आरडाओरडा करणारी, बडबड करणारी, अशी सतत बडबड करत राहणारी आहे असं आपल्याला तिच्या ह्या 2-3 संवादावरनं जाणवतं. तर ती म्हणते काय नेहमी बघावं तेव्हा फरसू जो असतो विचारात मग्नच असतो. का मग्न असतो, कारण की त्याला तो पूर्वीचे सगळे दिवस त्या विचारांनी आठवत असतो आणि त्यामुळे त्याची सून म्हणते की काय सपन बघत उभे राहतात कोण जाणे, की बघावं तेव्हा स्वप्न बघत उभे राहतात. अख्खा दिवस फक्त स्वयंपाक करण्यामध्ये आणि जेवण करण्यामध्येच आम्ही वाया घालवायचं का, असं फरसूच्या कानावरती येईपर्यंत मोठ्या आवाजाने ती फरसूची सून स्वयंपाकघरातून बोलत असते. मग स्वतःला सावरून तो जेवणाच्या टेबलावर येऊन बसतो. तिघही मुकाट जेवत होते. ही खानावळ फरसूच्या घशातून घास उतरू देत नव्हती. रोजचे हे मुके घास त्याच्या डोळ्यात आसू आणत होते. बघा एक एक वर्णन वाचत असताना आपल्या काळजाला किती धस्स करून जात आहे की घरामध्ये केवळ 3च माणसं होती आणि ह्या 3 माणसांमध्ये पण सुसंवाद असा नव्हता. आपण म्हणतो की जेवणाच्या वेळेस तरी सगळ्या कुटुंबातील लोकांनी एकत्र यावे आणि काही काळ एकत्र बसून जेवताना तरी एकमेकांबरोबर गप्पा मारावे, जेणेकरून आपल्या घरातील वातावरण हस्त खेळतं राहतं. पण इथे ह्या फरसूच्या कुटुंबातील जे वर्णन पाहिलेलं वाचत आहे त्याच्यामध्ये सांगितलं की तिघही मुकाट जेवत होते, म्हणजे न बोलता शांतपणे जेवत होते. आणि मग ह्या शांत वातावरणाची कदाचित फरसूला सवय नव्हती, त्यामुळे तो हे खानावळीमध्ये जेवल्यासारखं घास खाण्याचा प्रयत्न करत होता, पण तो घास काही त्याच्या घशाखाली उतरत नव्हता. आणि रोजचे हे मुके घास घेत असताना त्याच्या डोळ्यातून आसुंची धार वाहत होती. म्हणजेच अश्रू, त्याला रडायला फार येत होतं, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण आतापर्यंत काय अभ्यास केला की फरसूच्या वृद्धावस्थेचं वर्णन आपण पाहत आहोत. आणि या वर्णन वाचत असताना आपल्या काळजाला खरंच
फार वाईट वाटत आहे, एकदम धस्स करून जाणारे असे हे वर्णन आहे. पुढे फरसूच्या जीवनातील अनेक गोष्टींना आपल्याला समजून घ्यायचा आहे, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, परंतु पाठाच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.